तुम्ही आधी हा व्हिडिओज बघा. एकनाथ शिंदे साहेब काय म्हणताय, काय पैसे खाल्ले, कोणी खाल्ले, एकदा बघा, मग आपण बोलू. इकडे काय शौचालयच नाहीत लाडक्या बहिणींसाठी? मग काय 20 वर्ष काय केलंय? मग सगळे पैसे काय खाल्ले? गडप हडप. आता ज्यांनी हडप केलं त्यांना तुम्हाला निवडणुकीमध्ये गडप करायचं आहे. करणार ना? आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो, जे जे आपल्याला 9 वर्षामध्ये पालिकेत खूप भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे जनतेचे पैसे आहेत, हे लोकांचे पैसे आहेत, हे कुणालाही खाता येणार नाहीत, हे कुणालाही ओरबडता येणार नाहीत. त्याची देखील चौकशी होईल नगर विकास विभागाच्या माध्यमातून, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तर अशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना बघा, ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस विचारताय की लाडक्या बहिणींना शौचालय नाही आहे. मग एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही एवढ्या दिवसापासनं तिथपर्यंत का पोचले नाही? शौचालय नाही, ओके, आणि नगरविकास खात्याच्या मार्फत तुम्ही म्हणताय की आम्ही हे सगळ्या गोष्टी करू. अहो, जे नगरविकास खात्याची तुम्ही गोष्ट करताय, त्या नगरविकास खात्यामध्ये एवढा काही भ्रष्टाचार तुम्ही करून ठेवला आहे ऑलरेडी. आता तिथं जागाच उरली नाही आहे एकनाथ शिंदे साहेब, आणि आता तुम्ही दुसऱ्यांना काय सांगताय? नगरविकास खात्यामध्ये खळखट्याट तुम्ही करून टाकला आहे, आणि दुसरं म्हणताय की आम्ही नगरविकास खात्याच्या मार्फत आता या शौचालय बांधणार. म्हणजे आता आधीच्या निवडणुकीच्या वेळेस काय स्टाईल मारली? फोन लावायचा. तुम्ही करणार का? MIDC देणार? MIDC देणार. ठीक आहे. आता एक नवीन टेक्निक काढली शिंदे साहेबांनी. काय तर आजूबाजूच्या लोकांना विचारणार, काय केलं 20 वर्षात? काय केलं? पैसे खाल्ले, हडप केले, गडप केले. अहो एकनाथ शिंदे साहेब, मला एक समजत नाही, एक रिक्षावाला साधा माणूस की नाही, या साध्या माणसाकडे नर्सरी, बापरे, मोठमोठे शेतं. आता 2-3 दिवसांपूर्वीच आपल्या स्वतःच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 150 कोटीचा ड्रग्ज सापडला. त्याचं कोण सांगणार? उत्तर कोण देणार शिंदे साहेब? तर शिंदे साहेब, आधी आपल्या अंतःकरणात तुम्ही झाका आणि मग तुम्ही दुसऱ्यांना बोला. तुमचा टोला कोणाला होताय आम्हालाही कळतंय, कोणाला तुम्ही बोलताय, पण ज्यांना बोलतायत ना त्यांच्याच सरकारमध्ये, त्यांच्या सत्तेमध्ये तुम्ही बसला होतात आणि त्यांच्याच सत्तेमध्ये राहून तुम्ही नगरविकास खातं चालवलं होतं आणि त्याच खात्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार केला होता याच्यावर थोडं लक्ष घाला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.